ईश्वराच्या दूताने मरेला निरोप सांगितला। नमकृपापूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने तू स्त्रियामध्ये आणि त्याने तुझ्या उदराचे आमेश्वराची दासी आहे। नमकृपापूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने तू स्त्रियामध्ये आणि त्याने तुझ्या उदराचे फळ येशू आणि शब्द देह झाला। नमकृपापूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने तू स्त्रियामध्ये आणि त्याने तुझ्या उदराचे फळ येशू जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवनी। आपल्या जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश पसरवण्यासाठी देवाच्या हाकेला होकार देऊन ईश्वरी मुळा फुलविण्यासाठी तयार असलेले आपले फादर जो, रात्रीपर्यंत फोनवर बोलत असलेले फादर जो, सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी त्याच ईश्वरी आमंत्रणाचा आनंदाने स्वीकार करून देवाघरी कोणाशीही वार्तालाप न करता निघून गेले। फादरांचा मृत्यू जरी मनाला चटका लावून गेलेला असला तरी ज्या परमेश्वराने आपल्या फादरांना उदंड आयुष्य दिलं आणि चांगल्या मरणाचं बक्षीस दिलं त्याबद्दल त्या परमेश्वराचे आपण मनापासून आभार मानूया आणि त्याला धन्यवाद देऊया। अतिशय शांत, प्रेमळ, मनमिळावू स्वभावाचे आपले फादर जो, धर्मगुरुपद हे देवाने दिलेलं आहे म्हणून त्याचा आनंदाने आणि समाधानाने स्वीकार करून प्रभू परमेश्वराच्या हाकेला हो देऊन जणू काही ईश्वरी मूल्यांचा निष्ठेने स्वीकार करून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे त्याने शैक्षणिक, सामाजिक, पालकीय, आध्यात्मिक कार्य केलं। त्यांचं हे कार्य जणू काही पवित्र सुगंधी फुले आहेत। त्याने देवाला आणि आपल्या लोकांची देखील सेवा करण्यामध्ये धन्यता मानली। ज्याप्रमाणे थंडगार वारा उकाडा देण्याचं काम करते, दिवा अंधार नाहीसा करण्याचं काम करते आणि फुलं सुगंध देण्याचं काम करतात, त्याचप्रमाणे आपल्या फादराने भाविकांना प्रभू ख्रिस्त देण्याचं काम केलं आणि निर्जीव जीवांना सजीव करण्याचं आणि त्याच्या जीवनामध्ये आशेचं नवं बीज पेरण्याचं काम केलं। म्हणूनच म्हणावंसं वाटतं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे धर्माचे जुळती। आणि म्हणून आपल्या या फादरांना प्रभू परमेश्वराने स्वर्गीय राज्यात सर्व साधू संतांच्या सहवालात सामील करून घ्यावं। फादरांनी आपल्या सर्वांसाठी प्रभूकडे मध्यस्थी करावी आणि फादरांच्या अचानक जाण्याने या दुःखी कुटुंबाचं सांत्वन व्हावं म्हणून त्याच प्रभूकडे आपण मनोभावे प्रार्थना करूया। संत पौलाच्या थेसलोनिकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन। बंधुजनो हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये। कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणेल। प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही। कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल। देवा माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ। आता
आता आपण आपल्या विनंत्या प्रभूकडे सादर करणार आहोत. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. मरण हा जीवनाचा अंत नाही, तर नव्या जीवनाची पहाट आहे. हा आत्मविश्वास देणारे आपले परमगुरू फ्रान्सिस, बिशप थॉमस डिसूजा, सर्व बिशप्स, धर्मगुरू यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्तवासी फादर जो यांच्या हातून घडलेल्या अपराधांची परमेश्वराने क्षमा करून त्यांच्याकडून घडलेली दयेची सत्कृती जमेस धरून परमेश्वराने त्यांना चिरशांती व स्वर्गराज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. परेरा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ह्या दिवसात सांत्वनाची गरज आहे. ह्या दिवसात परमेश्वराने त्यांचे सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. परेरा कुटुंबातील, घोसाळी गाव परिवारातील व इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या धर्मग्रामातील मृत भाविकांना शांती, सुख व चिरप्रकाश लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच या गाव परिवाराच्या व धर्मग्रामाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण रोजरीचे एक रहस्य अगदी भक्तिभावाने म्हणणार आहोत. सर्वांनी एकत्र. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हा प्रसंगी पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हा सोड. सर्व पुरुषांनी म्हणायचं आहे. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता त्यांच्या मरणाची विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता त्यांच्या मरणाची विनंती कर. आमेन. तसे पार सध्या सध्या युगाने युग. आमेन. देवाचा शब्द मानवाचे सांत्वन करतो, दुःख हलके करतो. मानवाचे सांत्वनपर शब्द देखील दुःखी माणसाला दिलासा व आधार देतात. आता आपल्या फादर जो बद्दल कुटुंबियाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली जाईल. 21 जून 1945 रोजी घोसाळी गावातील फिलिप पिरे यांच्या सधन कुटुंबात झाला. फादर बाबा, लहानपणापासूनच देवाने तुम्हाला अनेक गुणांनी अलंकृत केले होते. तशातच आपल्या घरातील धार्मिक वातावरण, आईवडिलांचे सुसंस्कार, धार्मिक वृत्ती, चर्चविषयी अनामिक ओढ, धर्मगुरूंचे सानिध्य, मॅट्रिक परीक्षेनंतर बँड्रा येथे केलेली रिट्रीट, या सर्वांचा परिपाक म्हणजे तुम्हाला झालेले ईश्वरी पाचारण. जून 1964 साली सेंट पायस सेमिनरी गोरेगाव येथे तुम्ही धर्मगुरू होण्यासाठी रुजू झालात. तुमचं देखणं रूप आणि त्याला तल्लख बुद्धिमत्तेची झालर तसेच तुमच्यातील अंगभूत कौशल्यामुळे सेमिनरीतील अनेक कार्यक्रमात तुम्ही हिरिरीने भाग घेत असत. एकदा वसंत कानेटकर लिखित वेड्याचं घर उन्हात या नाटकात तुम्ही शकूची भूमिका इतकी तंतोतंत साकारलीत की सेमिनरीच्या रेक्टरनाही ओळखणं कठीण गेलं की स्त्रीपात्र वठवणारे तुम्ही आहात म्हणून. आणि ह्याचे साक्षीदार तुमचे अनेक सेमिनेरियन्स वर्गमित्र आहेत.
फादर बाबा, खरोखरच तुम्ही ग्रेट होतात. तुमच्या इगतपुरी येथील रिजन्सीपासूनच स्पॅनिश धर्मगुरू फादर मार्टिनची छाप तुमच्या जीवनावर पडली आणि तनामनाने व विचाराने देखील तुम्ही युरोपियनच झालात. फादर मार्टिनबरोबरच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची देखील तुमची नाळ इतकी घट्ट जुळली की तुमच्या गुरुदीक्षेच्या वेळी ते सहकुटुंब हजर होते. सेमिनरी जीवनापासूनच तुम्हाला गरिबाविषयी कणव व मिशन विभागात भरीव कार्य करण्याची उत्कट इच्छा होती. त्यामुळेच तुमची पहिली नेमणूक कॉर्लायसारख्या निसर्गरम्य अशा मिशन विभागात झाली. लोकांना आपलेसे करून घेण्यासाठी तेथील स्थानिक पोर्तुगीज भाषा तुम्ही आत्मसात केलीत. तसेच विनम्रता व साधेपणा ह्या गुणामुळे तेथील मातीशी तुम्ही एकरूप झालात. सतपाळा येथील फादर अमीन पॉल जेव्हा जेव्हा रजेवर येत तेव्हा तुम्ही जेथे कुठे असाल तेथे तुमच्या भेटीला येत असत. चौकशीअंती समजले की मुस्लिम्स असूनही त्यांनी जेव्हा धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आप्तजनांकडून त्यांना धमकी देण्यात आली. त्यावेळी तुम्ही आकाशीला असताना त्यांना 3-4 महिने स्वतःजवळ ठेवून घेतले. त्यानंतर सर्वांचा राग शमल्यावर त्यांना धर्मगुरू होण्यासाठी परवानगी मिळाली आणि ते अभिमानाने सांगत, फादर जोमुळेच मी धर्मगुरू होऊ शकलो. फादर बाबा, तुम्ही हाडाचे मिशनरी. तुमच्यातील जिद्द, कष्टाळू वृत्ती, स्वतःला झोकून देऊन अविरतपणे काम करण्याची प्रवृत्ती, हाती घेतलेले काम 100% पूर्ण करण्याची हातोटी, या सर्वामुळे अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात आल्या व त्या तुम्ही समर्थपणे पेलल्या. प्रसंगी अनेक आव्हानांना देखील तुम्हाला सामोरी जावं लागलं. कुणी वंदा, कुणी निंदा, आम्हा परार्थाचा धंदा या उक्तीप्रमाणे तुम्ही न डगमगता शिर्ले चर्चचे काम 2 वर्षे पूर्ण करून शिर्लेकरांच्या मनामनात घर केलं. 1999 ते 2005 पर्यंत वरळी येथील सेक्रेड हार्ट चर्चमध्ये तुम्ही कार्यरत होतात. वरळी पॅरिशमध्ये कॅथरीन क्रून नावाची एक महिला राहत होती. वृद्धापकाळी तिने तिची प्रॉपर्टी चर्चला देऊ केली. मृत्यूपत्रात तिने असे नमूद केले होते की माझी प्रॉपर्टी विकून 2/3 रक्कम वरळी गावकऱ्यांना व 1/3 रक्कम चर्चला देण्यात यावी. कॅथरीन क्रून यांची जी संस्था होती ती मृतवत झाली होती आणि त्याची प्रॉपर्टी संबंधी केस हायकोर्टात प्रलंबित होती. पोलीस कमिशनर श्री जुलियस रिबेलो, श्री रॉनी मेंडोन्सा, आपल्या निर्मळचे ॲडव्होकेट अतुल आल्मेडा तसेच इतर वरिष्ठांच्या मदतीने फादर बाबा तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत आणि हायकोर्टाकडून परवानगी मिळवून ती प्रॉपर्टी परत मिळवलीत. ती प्रॉपर्टी एका डेव्हलपरला देऊन त्याची करोडोची रक्कम फिक्स डिपॉझिट केली व व्याजाचे पैसे वरळी गावातील सामाजिक व शैक्षणिक कामासाठी वापरलेत. अशा प्रकारे तुम्ही वरळीकरांच्या घराघरात पोहोचलात.
2005मध्ये तुम्ही कल्याण पूर्वेला प्रमुख धर्मगुरू होतात. तसेच पश्चिमेला फादर बार्थोल मच्छाडो हे प्रमुख धर्मगुरू होते. त्यावेळी कल्याणला महापूर आला होता. 27 जुलै 2005ला फादर बार्थोल यांना भानुसागर परिसरात एक मृतदेह आढळला. तो एका ख्रिस्ती भाविकाचा होता. म्हणून तुम्ही दोघांनी तेथील सामाजिक कार्यकर्ते जॉन डिसोजा यांच्या सहाय्याने ख्रिस्ती रिवाजाप्रमाणे त्याचा अंत्यविधी केलात. तसेच कल्याण पूर्व व पश्चिम येथील शाळेच्या इमारती गरजू लोकांना राहण्यासाठी खुल्या केल्यात. दोन्ही शाळेत जवळजवळ 1,500 लोकांची तुम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था केलीत. कल्याणला शाळेची इमारत नसल्यामुळे संत जूड शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम तुम्ही चालू केले. परंतु तत्कालीन नाशिक धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्छाडो यांच्या मागणीनुसार तुमची नेमणूक नाशिकला सेंट ॲन्स कॅथेड्रल बांधण्यासाठी करण्यात आली. त्यासाठी 4 वर्षात तुम्ही भरीव निधी देखील गोळा केलात. परंतु योग्य कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते काम तुम्ही करू शकला नाहीत. पुन्हा एकदा तुमची नेमणूक मुंबई साकीनाका येथे करण्यात आली. फादर बाबा, तुमची वेगवेगळ्या धर्मप्रांतात नेमणूक झाली खरी, परंतु तुमच्यातील विनम्रता, लोकांना आकर्षून घेण्याची वृत्ती, लागवी बोलणे, जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन या अशा सर्व गुणांमुळे तुम्ही कितीतरी माणसं जोडलीत. गरीब, निराधार, विधवा यांचा तुम्हाला अतीव कळवळा. तुमच्याकडे मदतीसाठी आलेली व्यक्ती कधीच रिकाम्या हाती परत गेली नाही. त्यांना तुम्ही आर्थिक मदत तर केलीच, पण जेवू खाऊ देखील घातली. काहींना तर कामधंदा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. म्हणूनच अंत्ययात्रेवेळी कितीतरी लोक धाय मोकलून रडत होते. फादर बाबा, जेव्हा कधी तुम्ही सुट्टीसाठी घरी यायचे तेव्हा तुमची धाव गावातील, नातेवाईकातील तसेच कल्याण पूर्व व पश्चिम येथील शाळेच्या इमारती गरजू लोकांना राहण्यासाठी खुल्या केल्यात. दोन्ही शाळेत जवळजवळ 1,500 लोकांची तुम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था केली. कल्याणला शाळेची इमारत नसल्यामुळे संत जूड शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम तुम्ही चालू केले. परंतु तत्कालीन नाशिक धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्छाडो यांच्या मागणीनुसार तुमची नेमणूक नाशिकला सेंट ॲन्स कॅथेड्रल बांधण्यासाठी करण्यात आली. त्यासाठी 4 वर्षात तुम्ही भरीव निधी देखील गोळा केलात. परंतु योग्य कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते काम तुम्ही करू शकला नाहीत. पुन्हा एकदा तुमची नेमणूक मुंबई साकीनाका येथे करण्यात आली. फादर बाबा, तुमची वेगवेगळ्या धर्मप्रांतात नेमणूक झाली खरी, परंतु तुमच्यातील विनम्रता, लोकांना आकर्षून घेण्याची वृत्ती, लागवी बोलणे, जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन या अशा सर्व गुणांमुळे तुम्ही कितीतरी माणसं जोडलीत. गरीब, निराधार, विधवा यांचा तुम्हाला अतीव कळवळा. तुमच्याकडे मदतीसाठी आलेली व्यक्ती कधीच रिकाम्या हाती परत गेली नाही. त्यांना तुम्ही आर्थिक मदत तर केलीच, पण जेवू खाऊ देखील घातली. काहींना तर कामधंदा देऊन
त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. म्हणूनच अंत्ययात्रेवेळी कितीतरी लोक धाय मोकलून रडत होते. फादर बाबा, जेव्हा कधी तुम्ही सुट्टीसाठी घरी यायचे तेव्हा तुमची धाव गावातील, नातेवाईकातील वृद्ध व आजारी लोकांकडे असायची. तसेच मैतांच्या घरी सांत्वनपर भेटी तुमची नेहमीच असायची. स्वतःला बरे नसताना देखील तुम्ही इतरांच्या भेटीला जायचे. सुट्टीसाठी आलेले असताना घरी मात्र नावापुरतेच असायचे. तुम्ही आयुष्यभर निस्वार्थीपणे परहित साधत जगलात. आयुष्याच्या उत्तरार्धात छोट्या मोठ्या आजाराने तुम्हाला पछाडलं. गेली 35 वर्षे डायबिटीसने तुमची साथ संगत सोडली नाही, तरी कोणत्याही प्रकारे कुरकुर न करता नेहमी आनंदी व समाधानी जीवन जगलात. नेहमीप्रमाणे 25 जानेवारीच्या रात्री तुम्ही झोपायला गेलात, परंतु 26 जानेवारी पहाटे निद्रावस्थेतच कुणाला न बोलता, त्रास न देता एक तृप्त मिशनरी म्हणून तुम्ही प्रभू ख्रिस्तामध्ये विलीन झालात. एक तेजस्वी तारा लुप्त झाला. आमचा विश्वास आहे की तुम्ही नक्कीच स्वर्गीय नंदनवनात सर्व दूता व संतांसमवेत स्वर्गीय सुख उपभोगत असाल. धन्यवाद. आभार मानू इच्छिते. सहार चर्चमध्ये अंत्यविधीची मिस्सा अर्पण करणारे सन्माननीय कार्डिनल ऑझवर्ल्ड ग्रेशियस, वेदीवरील उपस्थित धर्मगुरू तसेच धर्मभगिनी व प्रापंचिकांचे आम्ही ऋणी आहोत. सहार चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर रुई कॅमेलो, सहाय्यक धर्मगुरू, सिस्टर्स तसेच पॅरिशनर्स यांनी फादरबाबांच्या निधनानंतर हर एक प्रकारे मदत केली. त्या सर्वांना धन्यवाद. अंत्यविधीवेळी अनेक बिशप्स व फादरांनी शोकसंदेश पाठवले, त्यांचेही आम्ही आभार मानतो. नंदाखाल धर्मग्रामात अंत्यविधीची मिस्सा अर्पण करणारे आपले बिशप थॉमस डिसूजा, नाशिक धर्मप्रांताचे मानद बिशप लुट्स डॅनियल, अनेक फादर्स, सिस्टर्स तसेच भाविकजन या सर्वांचे मनापासून आभार. आजच्या या शोकसभेसाठी उपस्थित असलेले आपले मानद बिशप डॉक्टर फेलिक्स मच्छाडो, धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांचेही आम्ही कुटुंबीय आभारी आहोत. अंत्यदर्शनासाठी व अंत्यविधीसाठी नाशिक, मुंबई व वसई धर्मप्रांतातून आलेल्या सर्व फादर्स, सिस्टर्स तसेच प्रापंचिकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. शीतपेटी उपलब्ध करून देणारे नंदाखाल धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर सॉलोमन रॉड्रिक्स तसेच सहाय्यक धर्मगुरू व दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स यांनाही आम्ही धन्यवाद देतो. आजच्या शोकसभेसाठी जागा तसेच खुर्च्या व इतर साहित्य उपलब्ध करून देणारे आपल्या शाळेचे प्राचार्य फादर जो अल्मेडा तसेच मॅनेजर फादर सॉलोमन रॉड्रिक्स व शालेय मदतनीस यांचे देखील आम्ही ऋणी आहोत. निधनाची बातमी समजताच मदतीला धावून आलेले आमचे गावकरी बंधू भगिनी, नातेवाईक, मित्रमंडळी यांचेही आम्ही शतशः ऋणी आहोत. निधनानंतर सहार येथे सर्वतोपरी मदत करणारे व ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणारे श्री जोएल लोबो वटलई यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो.
आमच्या फादरबाबांच्या छोट्या मोठ्या आजारपणात होली फॅमिली हॉस्पिटल तसेच होली स्पिरिट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व स्टाफ मेंबर्सनी सतत त्यांची काळजी घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. अंत्यविधीसाठी तसेच आजच्या शोकसभेसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आमचे सांत्वन केले. या सर्वांबद्दल समस्त परेरा कुटुंबीय आपल्या ऋणात राहू इच्छिते. एक सूचना, स्वर्गवासी फादर झो परेरा यांच्यासाठी 7व्याची मिस्सा रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता पवित्र आत्म्याचे चर्च नंदाखाल येथे होईल. तदनंतर घोसाळे येथे नेल्सन परेरा यांच्या घरी प्रार्थना संपन्न होईल. धन्यवाद. सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो आणि माझ्या प्रिय बंधूंनो, पहाट सूर्य जो असतो तो कोवळा असतो आणि पहाट सूर्य जो असतो तो कोवळा असल्यामुळं त्याच्या नाजूक स्पर्शानं तो कळ्यांचं फुलात रूपांतर करत असतो. फादर जोचं जीवन नेमकं पहाट सूर्याप्रमाणे त्यांचा सहवास म्हणजे पहाट सूर्य सगळ्यांचं जीवन फुलवणारं, बहरवणारं, त्यांचं सदाहरित वृक्षाप्रमाणे सदा प्रसन्न व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवेशी वाटणारे, सगळ्यांना आकृष्ट करणारे. मी त्यांच्या सहवासामध्ये आम्ही दोघं एकत्र पालीला 4 वर्ष होतो आणि प्रिय बंधूंनो की संपूर्ण ती 4 वर्ष म्हणजे आनंदी आनंद होता आणि धर्मगुरूचं जीवन हे किती आनंदी आणि उत्साही असू शकतं याचं ते मॉडेल होते माझ्यासाठी. आम्ही प्रत्येक रविवारी दोघं एकत्र घरी यायचे, ते मला घेऊन यायचे डबल सीटवर, राणेभटला पोचवायचे, घरी यायचे, नंतर मला न्यायला यायचे, आम्ही दोघं जायचे. आम्हाला सगळी लोक आम्हाला राम श्याम सांगायचे. आम्हाला जे तुमचे भाऊ का, पण ते पर तुम्ही रॉड्रिक, मग तुम्ही माऊस भाऊ का, मग आम्ही दोघंही सांगायचे हो. आणि लोकांना मनापासून वाटलं की आम्ही खरोखरच माऊस भाऊ, कारण आम्ही सख्या भावासारखं आम्ही वागत होतो आणि त्यांनी वागवलं आणि त्याच्यामुळं धर्मगुरुपद आणि धर्मगुरूचं जीवन खूप आनंदी आनंद झालं. आणि म्हणून आज मी मनापासून मला वाटलं की माझा सख्खा भाऊ गेल्याचं दुःख आणि वेदना हृदयामध्ये आहेत. प्रभूतीने त्यांना चिरंतन शांती द्यावी म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत. पूर्वीने म्हटलं होतं की जिथं मी आहे तिथं माझा सेवक असणार, जिथं मी आहे तिथं मी मला घेऊन जाणार. आणि डेफिनेटली आपला विश्वास आहे की आपले बंधू, ज्येष्ठ बंधू रेव्हरंड फादर जो हे प्रभूच्या सहवासामध्ये आज आहेत. प्रभू त्यांना चिरंतन शांती देव. आणि आपल्या निस्सीम कार्याचा जाणो काही विश्वास संपादन करून नाशिकसारख्या मोठ्या धर्मप्रामात उच्च पदाची अशी जबाबदारी सोपवणारे आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्यामध्ये हजर आहेत. आपल्या फादर जोनला ते श्रद्धांजली रूपाने भावना व्यक्त करतील आणि मग प्रार्थनेचा समारोप आशीर्वादाने करतील. प्रिय फादर सॉलोमन, प्रिय फादर जॉन, फादर प्रदीप, फादर जो, फादर निलेश, उपस्थित असलेल्या सिस्टर्स आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रार्थनेसाठी इथे जमलेलो आहोत, कोणाची व्याख्यानं ऐकण्यासाठी नाही याचं भान मला आहे. हा प्रार्थनेचाच भाग आहे, कारण मी इथं माझ्या कुटुंबामध्ये वार्तालाप करण्यासाठी आलेलो आहे. जसं कुटुंब आणि आपण सगळे नंदाखालचे हे कुटुंब
आणि मी पण त्या कुटुंबातलाच. आणि मी माझ्या पण आठवणी तुमच्या पुढे थोडक्यामध्ये ठेवतो. मित्रांनो, माणूस जेव्हा आपल्या अगोदर निघून जातो, व्यक्ती जेव्हा आपल्या अगोदर निघून जाते, तेव्हा त्या व्यक्तीविषयी चांगलंच बोललं पाहिजे. आणि म्हणून लोक पण किती खरं असेल किती नसेल अशा प्रकारे थोड्याशा संभ्रमामध्ये असू शकतात. मित्रांनो, जो इतिवृत्तांत जो काही आपल्या कुटुंबातीलच एका व्यक्तीने, फादरांच्या भावाची मुलगी, मला नाव नाही तिचं आठवत, वंदना, तिने जे काही ज्या सगळ्या इत्थंभूत घटना आपल्याला सांगितल्या त्या तंतोतंत आपल्या भाषेत खडा न खडा सत्य आहेत. त्याला साक्षीदार मी आहे. फक्त ते लहानाच्या मोठे कसे झाले, शाळेमध्ये ते मला माहीत नाही, परंतु सेमिनरीच्या पहिल्या दिवसापासून, माझ्या पहिल्या दिवसापासून ते 64 साली सेमिनरीत गेले. मी 66 साली सेमिनरीत गेलो. ज्या एका नाटकाचा उल्लेख करण्यात आला, वसंत कानेटकरचं वेड्याचं घर उन्हात, वेडा कोण होता ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे पात्र, वेड्याचं पात्र भूषवणारा हे फादर जेकब उत्तनकर होते. मला वाटते ते पण इथं त्या पॅरिशमध्ये राहून गेलेले आहेत. आणि त्यांनी वेड्याची भूमिका केली होती. त्यावेळेला स्त्री पात्र हे सेमिनेरियन्सनेच करायचं अशी एक अट होती. काळ वेगळा होता, चर्च बदललेला आहे, विचार बदललेले आहेत, श्रद्धा तीच राहिलेली आहे. आणि म्हणून सेमिनरीमध्ये मुलीचं पात्र करण्यासाठी बाहेरून मुलगी आणायची नाही. ते करायचं असेल तर सेमिनेरियन्सनेच करायचं, ही अट होती. फादर दिब्रिटो हे एका नाटकाचे जेव्हा दिग्दर्शक होते, त्या नाटकात मी मुख्य भूमिका केलेली होती. आणि त्या नाटकात सुद्धा मुलीचं पात्र करणारे सेमिनेरियन्सच होते. अशा वेळेला विजय तेंडुलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि त्यांनी सगळं नाटक बघितलं, आमची वाहवा केली, पाठीवर थाप, शाबासकीची थाप मारली. आणि मग कडक भाषेत सांगितलं की ह्यापुढे तुम्हाला जर का नाटक करायचं असेल आणि त्याच्यामध्ये स्त्री असेल तर ते स्त्रीलाच करायला सांगा. आम्ही सगळ्यांनी मान्य केलं. ते आमच्या त्यावेळच्या रेक्टरांनी पण मान्य केलं, स्टाफने मान्य केलं. आणि तदनंतर प्रथा बदलली. मित्रांनो, मी आता फक्त 2-4 गोष्टी माझ्यासुद्धा पुतणीने सांगितल्या, त्याच्यात भर टाकतो. माझी आणि त्यांची जास्त मैत्री, त्यावेळेला मैत्री होणं काय कठीण नव्हतं, कारण एकदा सेमिनरी जाण्यासाठी घर सोडलं की 6 महिने परत यायचं नाही. ते आलो तरी 5 दिवसांसाठी क्रिसमसच्या वेळेला, आणि परत मग 1 महिन्याच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. तेव्हा सेमिनरी आम्ही जर का मैत्री केली नसती आणि ज्या खोड्या करतात, चांगल्या खोड्या, त्या जर आम्ही केल्या नसत्या तर सेमिनरी म्हणजे तुरुंग असा झाला असता. फादर जॉन डिसिल्वा पण इथं आहे. ते माझ्यापेक्षा 1 वर्ष वयाने मोठे आहेत, 1-2 वर्ष. आणि सेमिनरीमध्ये असताना जेव्हा
ठराविक अभ्यास झाल्यानंतर, तत्त्वज्ञानाचा अभ्यास झाल्यानंतर आणि ईशपरिज्ञानाचा, ज्याला थिओलॉजी म्हणतात, तो अभ्यास करण्याच्या मध्ये 1 वर्ष कुठेतरी अनुभवासाठी जायचं. आणि फादर जोना नाशिकला पाठवलं. फादर मार्टिन डिलोस रिओस, मी पण ओळखत होतो त्यांना, पण फादर जो त्यांच्या कुटुंबातले घटक झाले होते. त्या कुटुंबानेच त्यांना मागून घेतलं होतं जणू काही. आणि 1च वर्ष करायचं असतं तो अनुभव. 2 वर्ष जर कोणाला करायला सांगितली तर काहीतरी इथं बरं नाही दिसत, म्हणून एक शिक्षा म्हणून त्याला 2रं वर्ष दिलेलं आहे, अशी गैरसमजूत पसरली होती. तरुण असताना या गोष्टी सुद्धा संवेदनशील म्हणून आपण खूप सिरियसली, गंभीरपणे घेत असतो ह्या गोष्टी. पण फादर जोने स्वतःहून 2रं वर्ष मागितलं आणि ते त्यांना देण्यात आलं. आणि म्हणून फादर जो नाशिकला सेंट ॲन्स हे जे पॅरिश आहे तिथं फादर जेजुईट फादर मार्टिन डिलोस रिओस यांच्याबरोबर ते रिजन्सी करू लागले. मला प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणारे. कारण मी सगळं बारकाईने बघत होतो आणि फादर जोचे औदार्य, त्यांची कळकळ, त्यांची श्रद्धा आणि त्यांचं ते प्रेमळ वागणं. फादर मार्टिन डिलोस रिओस इगतपुरी म्हणून उल्लेख केला गेला, पण ते पॅरिश होतं नाशिकचं बिशप्स हाऊस जे आहे तिथे. आणि फादर जो त्यावेळेला ड्रायव्हिंग शिकले, जीप चालवण्यासाठी. ही सुद्धा गोष्ट तेवढी साधी सोपी समजली जात नव्हती. आपण वसईचे आहोत सगळे. कधी कधी आपण, आमच्या वेळेला आम्ही कार पण बघितल्या नव्हत्या. आणि फादर जोने ड्रायव्हिंग कसं शिकलं असेल, म्हणजे आजच्या काळात एखादा विमानाचा पायलट व्हावा तसा कारचा ड्रायव्हर समजला जात असे. किती कार होत्या, किती लोकांकडे कार होत्या वसईमध्ये. पण अशा वेळेला त्यांनी का शिकलं हे करण्यासाठी, तर दूरदूरचा पल्ला आसनगावपर्यंत नाशिकहून जीप घेऊन एकतर फादर डिलोस रिओस यायचे किंवा फादर जो यायचे. फादर जो मिसा करू शकत नव्हते कारण ते सेमिनरीयन होते. आणि मग मी आता जंप घेतो थोडासा. जेव्हा मी नाशिकला माझी बिशप म्हणून नेमणूक झाली, तेव्हा मला फक्त 2च वर्ष मिळाली. पहिली घडी मी बसवली ती कर्जबाजारी असलेला हा धर्मप्रांत. मी जातीने लक्ष दिलं आणि विस्तृत असा हा धर्मप्रांताचा भाग, जवळजवळ 90% लोक अहमदनगरमध्ये राहणारे, पण नाव मात्र नाशिक धर्मप्रांत. नाशिकला 4 माणसं ख्रिस्ती त्यावेळीची. आणि म्हणून मग तिथं मी कार्यरत असताना आर्थिक घडी बसवली. मला माहिती आहे मी थोडंसं शिस्तीने वागलेलो आहे. ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, लोक तुमच्यासारखी फार औदार्याने वागतात, पण तुम्ही दिलेलं आर्थिक बळ हे टिकून कसं ठेवायचं, वाढवायचं आणि त्याचा उपयोग
देवासाठी आणि लोकांसाठी कसा करायचा. हे सगळं झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये ते जे सेंट ॲन्स देऊळ होतं ते झोपडीसारखं होतं अक्षरशः, आणि त्याला कथीड्रल म्हणायचे. ते शोभत नव्हतं जणू काही, पण परिस्थिती पण तशी होती. म्हणून मी फादर जो मुंबईला कल्याणमध्ये फादर बारतोल मचाडोंचा उल्लेख करण्यात आला, माझे ते सख्य काकाचे मोठ्या माझ्या काकांचे मुलगा तो, आणि फादर जो आणि फादर बारतोल 2 पॅरिशमध्ये कल्याणच्या रेल्वे लाईन 2 पॅरिसचं सेपरेशन करणारी, आणि दोन्ही पॅरिसचं नाव लूड्स, आवर लेडी ऑफ लूड्स, दोन्ही पॅरिसचं आज पण तसंच आहे. आणि तिथे ते कार्यरत असत. पण मला जेव्हा माझ्या डोक्यात कथीड्रल बांधण्याचं स्वप्न आलं, कारण लोकांना आपण जर का श्रद्धेला आकार देण्याचं काम केलं तर लोक पण खूप आनंदित असतात. श्रद्धा म्हणजे विचार नाही फक्त, श्रद्धा म्हणजे लोक आमची काय बघतात, स्वतःच्या जीवनात काय त्यांना वाटते. उदाहरणार्थ आपलं हे पवित्र आत्म्याचं नंदाखालचं पॅरिश, हे काय इतकं सुंदर, तर कारण याला आकार मिळालेला आहे. म्हणून आकार मिळालेलं देऊळ किंवा पॅरिश लोकांना उत्तेजित करते आणि लोक त्या देवळाला उत्तेजित करतात. अशा प्रकारे ही देवाणघेवाण चालत असते. आणि म्हणून इथं किती ठिकाणी लक्ष द्यायचं, म्हणून मी कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियसना विनंती केली. पण मी विनंती करताना त्यांना मी जणू काही त्याचा लहान भाऊ मी जणू, परंतु मी त्यांना ऑर्डर द्यायला लागलो, तुम्ही मला हे द्याच, मला फादर जो पाहिजे तिकडे. ना मला माहिती होती की कार्डिनल एवढ्या सहसा त्यांना देणार नाहीत, मुंबईहून नाशिकला पाठवणार नाहीत. पण मी कार्डिनलला सांगितलं, मी रोमचं वैभव सोडून आलेलो आहे, 2 पोपच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं होतं, आणि भौतिकदृष्ट्या शैतान जसं मनामध्ये घालत असतो तो मोहसुद्धा मला होता. म्हणून मी रोमचं वैभव असा उल्लेख केला. मी सोडून आलो का, पोप बेनेडिक्टने माझा हात हातात घेतला आणि मला सांगतात, हे काम तूच करू शकतो, तू नाशिकला जायचं, फक्त थोडा वेळ, पण घडी बसव. अशा वेळेला मला फादर जो पाहिजे होते. मी इतका आग्रह धरला कार्डिनल बरोबर, पत्र आहेत माझ्याकडे, 2 पत्रात त्यांनी मला सांगितलं, फेलिक्स शक्य नाही. हे सांगितलं, मला तुम्हाला आग्रहाची विनंती करायची आहे की मला फादर जोच पाहिजे, कारण एकमेव माणूस हे काम करू शकेल ज्याला पूर्ण माहिती आहे नाशिकची, ते फादर जो आहे. फक्त कथीड्रल बांधण्यासाठीच नाही, पण त्यांचा सहवास आणि त्यांची साथ मला पाहिजे होती. परमेश्वर होताच, पण परमेश्वर सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणून काय आपल्याला आपल्याबरोबर नसतो, तो साक्षात म्हणून आपल्याबरोबर असतो. कल्पनेतला परमेश्वर नाही, आपला साक्षात परमेश्वर असतो आपल्या मध्ये. आणि म्हणून मला फादर जोची सुद्धा एक अत्यंत पवित्र माणूस, दुर्दैवाने मी इथं पोहोचू शकलो नाही. आज सकाळी मी 4ला आलेलो आहे. 3 देशांचा, युरोपमधल्या 3 देशांचा मोठमोठ्या मीटिंगचा अटेंड करून तिथं माझा पूर्ण सहभाग घेऊन मी इथं पोचलेलो आहे. आज 4ला मी आलेलो आहे. मला झोप नाही, परंतु आज इथं यायचं होतं मला. ज्या वेळेला 6ला
ते होते आता. आणि माझा परदेश दौरा तुम्हाला माहिती आहे खूप असत. मी आणि आपल्याकडली ट्रॅफिकची अवस्था वगैरे बघून मी एक रात्र अगोदर जायचो आणि फादर जो बरोबर घालवायची ती रात्र. म्हणून मी शेवटपर्यंत त्यांच्या संपर्कात होतो, शेवटपर्यंत. पण ही बातमी अशी धक्का देणारी. मी रोमला होतो, हे घडलं तेव्हा. माझ्या तिथं मीटिंग्स होत्या, सेक्रेटरी ऑफ स्टेट, कार्डिनल वगैरे अशा. पण मी मेसेज पाठवला, मला स्वतःला हजर राहायचं होतं, पण ते शक्य नव्हतं. आणि म्हणून आज मी इथं आलेलो आहे. आपलं हे कुटुंब, नंदाखालचं कुटुंब, प्रत्येक पॅरिश एक कुटुंब असते, असावं अशी प्रभू ख्रिस्ताची शिकवण आहे. आणि ती तुम्ही इतक्या सुंदरपणे पार पाडत आहात. ही फुलं आहेत आपल्या परमेश्वराच्या बागेमधली. अगोदर निघून गेलेले आमचे नंदाखालचे फादर्स, फादर जो आता जे हयात आहेत आमचे फादर्स, ही देवाच्या बागेतील सुंदर झाडांना झालेली फुलं आहेत. फादरांच्या पावित्र्याच्या सुगंधामुळे परिसर दरवळत असतो. आम्ही सुदृढ आरोग्याच्याच बाबतीत नाही तर मांगल्याच्या बाबतीमध्ये, तर लोक पण सुदृढ आणि पवित्र, लोक पवित्र आणि सुदृढ म्हणून आम्ही पण सुदृढ, अशी ख्रिस्त सभेची प्रभू ख्रिस्ताने केलेली रचना आहे. आणि म्हणून या थोड्याशा गोष्टी मी तुमच्या पुढे सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, फादर जो एका दृष्टिकोनातून आपल्यामध्ये नाहीत, शारीरिक दृष्टिकोनात, परंतु ते आपल्याबरोबर आहेत. कारण आपली तशी श्रद्धा आहे की आपण संतांचा एकोपा आहोत. संत पॉलच्या भाषेमध्ये आपण ख्रिस्ताचं एक शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण निरनिराळे अवयव आहोत. फादर जो आपल्यासाठी आता वरून प्रार्थना करतील, पण त्यांना सुद्धा आपल्या प्रार्थनेची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी आणि इतर आपले बंधू भगिनी आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत, त्यांची पण प्रार्थनेमध्ये नित्य आठवण ठेवू. हे फार महत्त्वाचं असते. त्यांच्या प्रार्थनेची गरज आपल्याला, परंतु विशेष करून आपल्या प्रार्थनेची गरज आपल्या अगोदर निघून गेलेल्यांना फार महत्त्वाची असते. कारण आपल्याला अद्याप संधी आहे परिवर्तन करून घेण्याची, पण त्यांना आता आपल्या अगोदर निघून गेलेल्यांना ती संधी नाही. म्हणून ते आपल्या प्रार्थनेवरच फक्त जगू शकतात आणि देवाकडे पोचू शकतात, त्याच्या व्यंगेमध्ये शिरण्यापर्यंत. आणि म्हणून आपण अशी प्रार्थना कळत नकळत देवळात आल्यावर सगळ्या मृत व्यक्तींसाठी करत राहूया. तुम्ही माझे दोन शब्द शांत चित्ताने ऐकून घेतले, म्हणून मला पण आनंद वाटतो की आपले फादर आणि त्यांच्यासाठी केलेली ही प्रार्थना अत्यंत महत्त्वाची अशी आहे. आपण सर्वजण आता उभे राहूया.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचे नाव हाच आमचा आसरा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सदैव राहो. प्रभू आमच्या फादर जोन चिरंतन शांती दे. सर्व मेलेले विश्वासू लोकांचे आत्मे परमेश्वराच्या दयेने शांती पावोत. आमेन. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती. आपल्या गतकाळातील घटनाचा आढावा घेत स्मृतिगंधाची फुले उधळीत बिशप महादयांनी आपल्या फादरांना श्रद्धांजली दिलेली आहे. पुन्हा एकदा कुटुंबियाच्या वतीने मी बिशप महाशयांना लाख लाख धन्यवाद देते. शेवटचे आहे प्रार्थना देवा तुला आहे, तू सदा जवळी राहा.